नोव्हेंबर 2025मध्ये मुंबईतल्या अंधेरीमधील महेंद्र जैन आणि जयकुमार रस्तोगी यांनी साक्षी स्टाईल क्रिएशन या नावानं व्यवसाय करत असल्याचं सांगत इचलकरंजीतील मनोज अमृतलाल चंगेडिया यांच्याशी संपर्क साधला. व्यवसायाबाबत माहिती देत महेंद्र यानं चंगेडिया यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चंगेडिया यांनी कापड देत व्यवहार सुरू केला. कापड व्यवहारांची एकूण रक्कम 90 लाख रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. त्यानंतर खरेदीच्या मोबदल्यात जैन यानं 10 लाखांचा एक धनादेश दिला. मात्र हा धनादेश वटला नाही. त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच चंगेडिया यांनी मुंबईत जाऊन महेश जैन आणि अजयकुमार रस्तोगी यांच्याकडे पैशाबाबत विचारणा केली. त्यावेळी दोघांनीही उडवाउडवीची उत्तरं देत टाळाटाळ केली. उलट त्यांनी मुंबईतील गुंडांशी आपले संबंध असल्याचं सांगत चंगेडिया यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फसवणुकीबाबत चंगेडिया यांनी गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे महेश जैन याचा मार्ग काढत त्याला मुंबईतून अटक केली आहे. तर दुसरा संशयित अजयकुमार रस्तोगी अद्याप पसार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. जैन याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद कोळेकर करतायत.